बुवा तुम्ही कुठं गेलाय? तुम्ही जिथं जिथं जाऊ शकता ना तिथं सगळीकडे शोधून पण सापडला नाही तो तुम्ही. काहीतरी गडबड नक्कीच आहे, पण मी शोधणार तुम्हाला. आम्हाला गरज आहे बुवा तुमची. राणी, हे राणी, काय चाललंय तुझं? काही नाही आबा, ते काम करते, काहीच नाही. अगं तू पुन्हा पुन्हा त्याच प्लेट पुसतेस. एकदा स्वतःकडे नीट बघ, मग कळेल तुला. व्यवस्थित आहे. सॉरी आबा, ते गडबडीत. मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय ते, म्हणूनच म्हटलं बस, मला तुझ्याशी बोलायचं. बस बस. आता मला सांग, नक्की काय चाललंय तुझ्या मनात? आबा, राहून राहून माझ्या मनात बुवांचा विचार येतोय. पण मी जर अशी घरी बसून राहिले तर कसे सापडतील ते? मी जाऊन शोधलं पाहिजे त्यांना. जोपर्यंत मी माझ्या डोळ्याने त्यांना बघत नाही ना, तोपर्यंत मला चैन पडणार नाही. साहजिक आहे, मुलगी म्हणून तुझ्या मनात काय चाललंय कळतंय मला. तुझी दगमग समजते मला. पण तू काळजी करू नकोस, बुवा नक्की सापडतील. मलाही असंच वाटतंय की ते सापडतील. आणि त्यांना शोधण्यासाठी ना मी आकाश पाताळ एक करेन. अभाव जीव आहेत ते माझा. ते गेल्यापासून आईच्या पण डोळ्याला डोळा लागलेला नाही. माझ्या पण मनात नको नको ते विचार येत आहेत. आपण ते असतील ना नीट? हो, तू काळजी करू नकोस. ते सुखरूप असतील, येतील ते परत. बघ, तू राणी आहेस की नाही? मग राणी अशी कधी हार मानते का? ती लढते, उगे नाही मग. पण लढण्यासाठी मी बाहेर पडलं पाहिजे ना आबा. बुवांना शोधण्यासाठी मी घराबाहेर गेले तर चालेल का? मग विचारतेस काय? एक मुलगी म्हणून तुझं कर्तव्य आहे ते नीट पार पाड. माझी काही मदत लागली निसंकोचपणे सांग. तू बुवानं शोधून काढ. आणि इथलं काही नको काळजी करूस, मी सांभाळेन सगळीकडे. मी माझ्या परीने त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतोय, तूही शोध. पण आबा मालती तो तर कोणाचाही विचार करू नकोस. तू फक्त बुवांचा विचार कर, त्याला शोधून आण. थँक्यू आबा, थँक्यू. मी लगेच जाते. जा आणि कळव मला. हो आबा. साहेब, सगळं ठीक आहे ना? होय साहेब, सगळं अगदी व्यवस्थित आहे. तुम्ही सांगितले तसंच केलंय. त्या बुवाला सांगितलं ना त्याचं नाव घ्यायचं नाही म्हणून. कोणाला जर का कळलं तर आपण तिथे असू त्या म्हाताऱ्याच्या जागी. माफ करा साहेब, अहो चुकून तोंडात ना आलं. म्हाताऱ्याला तुम्ही सांगितले तसं डांबून ठेवलाय, असा बांधून ठेवलाय खुर्चीला. अहो जेवायला आणि पाणी प्यायलाच तोंड उघडतोय. त्याला माहितीये बाकी काय बोलला तर जेवण पण मिळायचं नाही. चांगली खातिरदारी चालू आहे त्याची. गुड. खातिरदारीमध्ये कुठली कमतरता राहता कामा नये. तो इंद्र त्या म्हाताऱ्याला शोधायला बाहेर पडलाय, त्याच्या हाताला तो लागता कामा नये. आणि इतर कुणालाही कळता कामा नये तो कुठे ते. कोणालाच कळणार नाही साहेब. अहो या कानाचं त्या कानाला कळणार नाही तर तसं पण त्या गोडाऊनकडे कोण जातंय? हा, आणि आपली माणसं तिथं आहेतच. तुम्ही म्हणत असाल तर म्हाताऱ्याला मरस्तोवर तिथंच ठेवू. हा, जालू देवी शिरा भात आमटी खातिरदारीच करू. ग्रेट ग्रेट ग्रेट. मी सांगतो तोपर्यंत त्या म्हाताऱ्याला तिथेच ठेव. आता ना फॅक्टरी ताब्यात घेतल्याशिवाय त्या म्हाताऱ्याला सोडायचं नाही. एकदा का फॅक्टरी माझ्या मोठीत येऊ दे, मग बघू त्या म्हाताऱ्याचं काय करायचं ते. काका ऐकता का? ऐकव बाबा, ऐकव. ऐकू आता, तुम्हीच ऐकवा. कामावर गेलं की मालक ऐकवतो, घरी गेले की बायको ऐकवती. दारूच्या गुत्त्यावर आता ऐकवा तुम्हीच. माझ्या जिंदगीत ऐकण्याशिवाय काही राहिलंच नाही. अप्पा, ओ अप्पा, ओ या 2 दिवसात माझे बुवा तुम्हाला इथे दिसले का? अरे पोरे, मला प्लेट मध्ये चणे दिसणार, बुवा कधी दिसणार मला?
हे बघा शांत व्हा. मी तुम्हाला असं ऐका म्हणालो म्हणजे ऐकवायला नाही आलोय. मी आमच्या बुवांना शोधतोय, त्यांच्याबद्दल तुमच्याशी. अरे बाबा मला कुणाबद्दलही माहित नाहीये.